नमस्कार. आज मी घेऊन आले आहे असा एक स्नॅक जो एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा बनवा असं वाटेल. बाजारातून आणण्याची गरज नाही, कारण आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत झणझणीत मसाला चणा डाळ. बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मस्त खमंग आणि प्रत्येक दाण्यावर मसाल्याचा परफेक्ट स्वाद. सर्वप्रथम चणा डाळ स्वच्छ धुवून कमीत कमी 4 तासासाठी भिजवून घ्यायची आहे. इथे मी 6 तास भिजत ठेवलेली होती. तर इथे पहा, 6 तासानंतर चणा डाळ व्यवस्थित भिजलेले आहे आणि आता यातलं पाणी सेपरेट करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये ही डाळ ठेवून त्यातलं पूर्ण पाणी बाहेर काढायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडी थोडी अशी चणा डाळ तळून घ्यायची आहे. थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तळायचं आहे. तर इथे पाहू शकता, असा कलर आल्यानंतर तुम्ही तेलातून डाळ बाहेर काढायची आहे. तर ही डाळ तुम्ही एका पेपरवर ठेवू शकता, जेणेकरून यातलं तेल सगळं निघून जाईल. तर इथे आता मी सर्व डाळ अशाच पद्धतीने तळून घेते. एकदम जास्त टाकू नका, थोडी थोडी टाकल्याने व्यवस्थित डाळ कुरकुरीत होते आणि वेळ लागत नाही. तुम्ही गॅसचा फ्लेम मीडियम टू हाय ठेवू शकता. तर इथे मी सर्व डाळ व्यवस्थित तळून घेतलेली आहे. आता आपण या डाळीसाठी चमचमीत असा मसाला तयार करूया. सर्वात प्रथम इथे मी लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घेऊन मिश्रण एकजीव करून घेऊया. जर तुम्ही ही डाळ एकदा बनवली ना तर डबा भरून ठेवावीशी वाटेल, कारण की घरातले सारखी तुम्हाला ही डाळ मागणार आणि खूप टेस्टी होते. तर आता आपल्याला या मसाल्यामध्ये आपली तळून घेतलेली डाळ एकत्र करून घ्यायची आहे. इथे प्रत्येक दाण्याला आपला मसाला लागला पाहिजे, त्यामुळे व्यवस्थित तुम्ही मिक्स करून घ्या. तर बघू शकता, प्रत्येक दाण्यावर मसाला किती छान कोट झालेला आहे. आता आपली खमंग मसाला चणा डाळ तयार आहे. ही डाळ तुम्ही व्यवस्थित पॅकबंद डब्यामध्ये महिन्याभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता. याला बुरशी वगैरे काही लागत नाही. तर आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या व चविष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि आनंदाने खा. बाय, टेक केअर.